माझे नाव खुशी. वर्ग दैनंदिन अहवाल माझी सखी रोजनिशी मी सादर करीत आहे. नमस्कार बालमित्रांनो. आनंदाची झाडं किती बहरून येतात ना, तशीच आनंदाची झाड आज शाळेत गेले. आज आनंदाची झाडाची मुलं बहरून आले होते. आज मी शाळेत नवीन शिकण्याच्या उत्साहाने मी शाळेत गेले. मी स्वच्छता करू लागले. मी एकटीच नाही तर सर्व मुलं स्वच्छता करत होते. कोणी परसबाग स्वच्छ करत होते तर कोणी वरांडा स्वच्छ करत होते. सगळा परिसर स्वच्छ झाला. जसं आपली आई आपल्या घराला सुंदर राहू देते तसंच आज स्वच्छता झाली होती. तेवढ्यात आले सर. परिपाठाला सुरुवात झाली. सर्व घटक व्यवस्थित झाले आणि हा मित्रांनो, आजचा हा परिपाठ अगदी भारी झाला होता. किती सुंदर असते ना शाळा. किती सुंदर असते ना शाळा. सर्व मुली व मुलं रांगेने वर्गात गेले. भूगोलचं पुस्तक वाचू लागलो. सर वर्गात आले आणि एकावलियाची वही काढायला लावली आणि एकावलिया लिहू लागलो. आमचं एकावलिया झालं. त्याचबरोबर गुरुजी किती भारी असतात ना, कारण ते किती भारी समजावून सांगतात ना. ते गुरुजी 10 शब्दलेखन सुरू झाले. त्यामध्ये मला फार मजा आली. नंतर इंग्रजी एकावलिया झालं. नंतर भूगोलचा 2 धडे वाचन झाले व मुलीचे वाचन सुद्धा झाले. सूर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे. सूर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे. मित्रांनो, अहवाल चांगलं चालू आहे तर टाळ्या वाजवणे भाग आहे. वाजली आणि आम्ही गोल बसून जेवण करू लागलो. कोणाला भाजी मागत होतो तर कोणाला पोळी मागत होतो आणि अशीच असती आमची दररोजची मज्जा. जेवण झालं. आज ज्ञानपोई माझी मैत्रीण स्वाती व शीतलने लिहिली होती. त्यांनी अगदी टापटीप लिहिलं होतं. ती ज्ञानपोई मी लिहिण्यास गेले. न खेळता, न रमता, न बागडता वाचनाच्या आनंद सोहळ्यात जाऊन बसलो. तिथे नॉट विदाऊट माय डॉटर हे पुस्तक आम्ही वाचू लागलो. ईश्वरी व शीतल नोंदवहीत पुस्तकाची नोंद करत होते. वाचनाचा आनंद सोहळा खूप भारी झाला. गणिताचा तास सुरू झाला. खूप सुंदर असे गणित झाले आणि बाहेर गेलो. ईश्वरी व कल्याणी यांची एक ॲक्टिव्हिटी झाली व मी त्या मुलांना वाक्य देऊ लागले. शाळा सुटली. मला आज असं वाटत होतं की शाळा सुटावीच नाही असं मला वाटत होतं. आम्ही घरी जात होतो ते पण आनंदात नाचत बागडत घरी गेलो. कसा वाटला मग मित्रांनो माझा दिनक्रम? छान आहे ना. पुढच्या क्षणी काय घडणार आहे हे आपल्याला माहीत नाही. म्हणून हा क्षण कसा आनंदाचा जावा हे पाहिलं पाहिजे. थँक्यू मित्रांनो. धन्यवाद.